नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. संजय राऊतांच्या वरती बोलून झाल्यावर मला वाटलं होतं की पुन्हा कोणत्या माणसावर अशा स्वरूपात बोलण्याची वेळ माझ्यावर येणार नाही. पण जितेंद्र आव्हाडांनी ठरवूनच ठेवलं आहे की त्यांना सतत मी उघडं केलंच पाहिजे, तर मला ते कर्तव्य पार पाडावं लागतंय. मध्यरात्री आव्हाडांचं एक ट्विट आलं. हो, मध्यरात्री. आता ती मध्यरात्र होती का मध्यरात्र होती हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. मला आव्हाडांच्या विषयीची ती माहिती नाही आहे. साधारण मध्यरात्री 12:43 वाजता जितेंद्र आव्हाड एक ट्विट करतात. ते ट्विट मी तुमच्या समोर देतो आहे आणि त्यात घटकंचुकी खेळ, वक्षस्थळ उघडं करणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आव्हाड लिहितात आणि त्या ट्विटला आणखी एक खाली ते विसरतात म्हणून पुन्हा टॅग करतात, मनुस्मृती. त्यात शूद्र स्त्रियांच्या वरती होणाऱ्या तत्कालीन अन्यायावरती आव्हाडांना भाष्य करावं असं वाटतं. पण आव्हाड, जरा आपली मराठी नीट करून घ्या हो. किती क्षुद्र लिहिताय तुम्ही. मी शब्द पुन्हा वापरतोय, किती क्षुद्रपणे लिहिताय तुम्ही. वृत्तीची क्षुद्रता एवढी आली आहे की क्षुद्र शब्द हा शूद्र शब्द नाही याची जाणीवच तुम्हाला उरलेली नाहीये. मुळात शूद्र हा शब्द वेगळा आहे, क्षुद्र हा शब्द वेगळा आहे, हे आव्हाडांना कधी कळावं. आव्हाड क्षुद्र लिहितात. नीट बघा, वर्तुळात दाखवतोय ते क्षुद्र लिहितात. कळलं? म्हणजे पहिली चूक इथे. शेवटी असणाऱ्या करणाऱ्या ज्या शब्द आहेत ना, तेही आव्हाडांना लिहिता येत नाहीत. ते देखील तुम्ही खाली बघून घ्या. आव्हाडांच्या लिहिण्यातल्या चुका खूप आहेत. शुद्ध लेखनाच्या चुका तर अनंत आहेत. शेवटी आव्हाड म्हणतील, आम्ही कुठं बामणाच्या पोटी जन्माला आलोत. त्यामुळं आव्हाडांना मान्य आहे ते क्षुद्र वृत्तीचे असल्यामुळं क्षुद्रपणेच लिहिणार. शूद्र शब्द सुद्धा त्यांना लिहिता येणार नाही. शूद्र आणि क्षुद्र यामध्ये खूप मोठं अंतर आहे आव्हाड. आणि आव्हाडांचं झालंय असं ना की पिवळी पुस्तकं वाचून त्यांना इतिहासातल्या चुकीच्या गोष्टीही खऱ्या वाटू लागलेल्या आहेत. ते घटकंचुकीच्या खेळाविषयी आव्हाड बोलतात. शूद्रांना कसा अवमानकारक वागणूक दिली होती याबाबत बोलतात. घटकंचुकीचा खेळ हा तत्कालीन जे काय म्हणायचं त्याला, माजलेल्या उन्मत्त झालेल्या लोकांच्या, मादक द्रव्याच्या आहारी गेलेल्या लोकांच्याकडून खेळला गेला असेल कदाचित म्हणतोय मी. कारण अशी संपत्तीनी पराक्रमानी माजलेली माणसं आताही आहेत, त्या काळातही होती, असेलही कदाचित. पण या सगळ्या अद्भुत कल्पनारंजक गोष्टी इतिहासात सगळ्यांनीच केल्या होत्या अशा स्वरूपाचा दावा आव्हाडांच्या सारखी माणसं करतात तेव्हा मला त्यांची डोळे उघडावी वाटतात. मुळात घटकंचुकी हा खेळ खरंच होता का हा मोठा प्रश्न आहे. आव्हाडांना काय कसंही करायचं आहे आणि हिंदू धर्माच्या मध्ये फूट पाडायची आहे. आव्हाड, एवढंच तुम्हाला जर असेल ना, म्हणजे मी उत्तर नीट देणार आहे पण तरी आव्हाडांना आधी सांगतोय, एवढंच तुम्हाला स्त्रियांच्या अन्यायावरती बोलायची हौस आहे तर काल्पनिक कथाच्या वरती न बोलता जरा ती बुरखा पद्धतीवर अन्यायकारक आहे असं काही सांगता येऊ शकेल? है आपकी बम में दम तो करो बात. आव्हाड, ती ट्रिपल तलाकची पद्धत त्यावर किती अन्याय झालाय जुन्या काळात ते सांगता येऊ शकेल? है आप में दम, बोला जरा. ते हलाला नावाची एक पद्धत आहे. म्हणजे एकदा नवऱ्यानं तलाक 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 म्हटल्यानंतर पुन्हा त्याला वाटलं की आपणी बीवी तो अच्छी थी म्हणून त्याला पुन्हा त्याच बायकोसोबत लग्न करायचं असेल तर आपलीच बायको दुसऱ्याची बायको करायची, त्याला दुसऱ्याच्या एखाद्या खोलीत रात्रभर तिला घालवायला लावायची, मग त्यानं तलाक द्यायचा आणि मग यानं त्याला स्वीकारायची. ही काही छान पद्धत होती का? किती अघोरी आणि नालायक प्रकार होता हा. आव्हाड, दम असेल तर यावरही जरा विस्तारानं बोला की. कशाला घटकंचुकी सारख्या काल्पनिक खेळावरती बोलताय आव्हाड? बरं, आपण क्षुद्र हा शब्द चुकीचा लिहून ज्या शूद्रांविषयी बोलताय ना त्यांच्याविषयीची माहिती मी जरा तुम्हाला देतो. ती माहिती तुम्हाला मी देतो. या देशात सातवाहनांचं राज्य होतं. सातवाहन आव्हाड तुम्ही म्हणताय त्या नव्हे तर शूद्र या जमातीपैकीचे होते. आव्हाड, या देशामध्ये शिशुनागांचं राज्य होतं, तेही शूद्र या जमातीचे होते. आव्हाड, या देशामध्ये नंद राजा होता, तोही शूद्र होता. आव्हाड, या देशामध्ये चंद्रगुप्त नावाचा राजा होऊन गेला, तोही शूद्र होता, तो पुढे क्षत्रिय झाला. आव्हाड, या देशात शूद्रांची राज्य सुद्धा होती आणि त्यांनी शेकडो वर्ष शूद्राच्या वंशांनी राज्य केलं आहे. हे
सोयीस्कररित्या आव्हाड विसरतात, सांगत नाहीत. आव्हाडांना विसरायची फार भारी हौस आहे. आव्हाड तुमचा तो सुफी संत औरंगजेब, दुनियाचा अलमगीर औरंगजेब बादशहा किती बायकांचा दादला होता, जरा स्पष्ट कराल? आव्हाड ते जाऊ द्या. अफजल खान जेव्हा तुमचा तो स्वराज्य विस्तारक अफजल खान, तो असा धर्मद्रोही अफजल खान नव्हे, हिंदू विरोधी अफजल खान नव्हे, स्वराज्य विस्तारक, आपल्या सीमा विस्तारायला अफजल खान आला होता. तो अफजल खान आपल्या किती बायकांची थडगी करून आला, कल्पना आहे तुम्हाला? जरा विजापूरला जा, म्हणजे केवळ कर्नाटक मराठी वादावरती न जाता आपल्या स्वराज्य विस्तारक अफजल खानानं किती बायकांना खलास केलंय आणि त्याची थडगी कुठं उभा केलीत ती जरा बघून या, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आव्हाड. पण तिथे बोलणार नाहीत तुम्ही, तिथे बोलणार नाहीत, यावर बोला. शूद्र राजा या देशामध्ये होते हे तुम्ही कधीच सांगणार नाहीत, पण शूद्रांच्या वरती अन्याय केला आणि ते करणारे फक्त ब्राह्मण होते हे मात्र तुम्ही आवर्जून सांगाल, म्हणून तुमच्या ज्ञानामध्ये फक्त भर घालावी म्हणतोय. आव्हाड, सत्यवती माहित आहे? मत्स्यगंधा सत्यवती, महाभारतातली महाराजा शंतनूची बायको. मत्स्यगंधा सत्यवती महाराजा शंतनूची बायको होती. ती कोळी समाजाची होती. सत्यवतीचा मुलगा महर्षी वेदव्यास यानं देवाच्या सांगण्यावरून वेदांची लिखाण कार्य केलं. ते वेदव्यास शूद्र मातेच्या पोटी जन्माला आले होते. आव्हाड, आपल्या कसे लक्षात राहील? राहणारही नाही. बरं ते सोडा, अजून किती उदाहरणं सांगू आव्हाड तुम्हाला? म्हणजे हे तर आहेच आहे, एवढी सगळी माणसं होतीच होती. व्यासांचं उदाहरण आहे आव्हाड, वाल्मिकींचं उदाहरण आहे आव्हाड. वाल्मिकी तर काय होते तुम्हाला माहित आहे, त्यांनी काय लिहिलं हे तुम्हाला माहित आहे, आणि त्यांनी जे काही लिहिलं ते अख्खा हिंदू धर्म डोक्यावर प्राणापलीकडे जपतोय आव्हाड. महर्षी वाल्मिकींचं रामायण. आव्हाड, शूद्र होते पण ते ऋषी झाले, ब्राह्मण झाले. आव्हाड, एवढंही कसं लक्षात येत नाही? बर, कधी कधी कौतुकानं रावणाचं कौतुक करता, पण रावण हा एक ब्राह्मण पुत्र होता हे देखील तुम्ही विसरून जाता. आव्हाड, आव्हाड, या देशात स्त्रियांना सन्मानाची वागणूक होती हे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज आहे का? कारण तुम्ही विसरला आहात म्हणून तुम्हाला सांगतो. आव्हाड, लक्षात असू द्या, या देशात अनेक स्त्रियांना अत्यंत सन्मानाची वागणूक होती. इथे विवाह सूक्तामध्ये स्त्रीला स्वामिनी असं म्हटलेलं आहे. यमी संवाद या ग्रंथात यम आपली बहीण यमी हिच्याशी शास्त्रीय वेदोक्त विषयावर चर्चा करतो. स्त्रीला ब्रह्मवादिनी नाव दिल्या गेलेलं आहे. सत्यभामा ही कृष्णाच्या सोबत नरकासुराचा वध करायला युद्धभूमीवर गेली होती. सुभद्रेनं तिच्या हरणाच्या वेळी रथ चालवलेला होता, स्वतः रथ, अर्जुनाचा रथ चालवला होता. हे आपण का विसरतो? महाराज दशरथाची तिसरी पत्नी कैकेयी ही युद्धभूमीवर महाराज दशरथांच्या सोबत गेली होती. शाकुंतल नावाच्या नाटकामध्ये कण्व ऋषीच्या आश्रमात अनेक स्त्रिया पुरुष एकत्र शिक्षण घेत होते असं तुमच्या लक्षात येईल. कालिदासाची पत्नी वेदविद्या पारंगत होती हेही तुमच्या लक्षात आहे. याज्ञवल्क ऋषीची पत्नी, याज्ञवल्क ऋषी जेव्हा संपत्तीचा त्याग करून निघू लागले तेव्हा तुम्ही ज्याला त्याज्य समजलं आहे त्याला मी कसं आपलं करू असं म्हणून तीही आपल्या पतीसोबत जाते. आव्हाड, हे स्पष्टपणे आपण विसरता आणि त्याची मला तुम्हाला आठवण करून द्यावी लागते. चला आव्हाड, आता त्या मनुस्मृतीवर आपण जाऊया, ज्याविषयी तुम्ही टॅग करताय मुद्दाम मनुस्मृती मनुस्मृती नावा, त्यावर आपण बोलूया. अध्याय आव्हाड साहेब, मनुस्मृतीतला 12वा अध्याय तुम्ही नीट वाचा. तुम्ही वाचलं नाहीये, तुम्ही पिवळ्या पुस्तकावरून बोलताय माहिती आहे म्हणून 12वा अध्याय नीट वाचा. त्यातला एक श्लोक 95वा क्रमांकाचा आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. त्या श्लोकात मनुस्मृती स्वतः लिहिते की जे वेदबाह्य आहे ते त्याज्य आहे. जे वेदातलं आहे ते खरं आहे. मनुस्मृतीतही काही वेदबाह्य आलं असेल तर त्याला त्याज्य समजावं असं स्वतः मनुस्मृती लिहिते. म्हणजे वेदात जे आहे ते मनुस्मृतीत आहे. वेदाच्या पलीकडचं काही असेल तर ते मनुस्मृतीलाही मान्य नाही. अगदी स्वतःमध्ये असेल तरीही मान्य नाही. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, जरा अथर्व वेदातला एक श्लोक मी तुम्हाला दाखवतोय, तो बघा.
आणि त्यात लिहिलंय की स्त्री ही उपनीता आहे, ती आचार्य आहे, ती उपनीता असेल, ती आचार्य असेल, ब्रह्मचर्य करून ज्ञान मिळवावं. पुढचा एक श्लोक आहे तोही बघून घ्या. ब्रह्मचर्य करून स्थान मिळवावं, पहिला ऋग्वेदातला आहे आणि दुसरा अथर्ववेदातला आहे. दोन्ही श्लोक पुन्हा एकदा दाखवतो. पहिल्या श्लोकात ती उपनीता आहे, ती आचार्य आहे असं ऋग्वेद म्हणतो. दुसऱ्या श्लोकात अथर्ववेदामध्ये ब्रह्मचर्य पालन करून स्त्रीनं ज्ञान मिळवावं असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. या दोन्ही श्लोकांचे अर्थ एकच होतात की मनुस्मृती स्त्रीला ज्ञान घ्यायला बंधन घालत नव्हती. चला जरा पुढे जाऊया. आवाड एक श्लोक तर सगळ्यांनाच माहित आहे, सगळ्यांना, अगदी सगळ्यांना. शाळेच्या भिंतीवर सुद्धा तो लिहिला गेलेला आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. हा मनुस्मृतीतला आहे बरं का, माहीत असावं म्हणून सांगून ठेवतो, बाकी काय नाही. ओके, तुमच्या ज्ञानात भर घालायची असते हो म्हणून सांगून ठेवायचं. चला जरा पुढे जाऊया. आवाड पट 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 दाखवतो. खूप वेळ घेत नाही आवाड तुमचा, कारण तुमच्याकडे एवढा वेळ नसेल, चिडता तुम्ही, आणि तुम्ही चिडायच्या आधी मला सगळं सांगून टाकलं पाहिजे ना. मनुस्मृतीतल्या 8व्या अध्यायातला 352वा श्लोक बघा. आवाड बघताय, 8व्या अध्यायातला 352वा श्लोक बघा. आणि त्यात मनुस्मृती लिहिती आहे, स्त्रीवर जर अतिप्रसंग झाला असेल तर राजाने त्याचे हात पाय तोडून त्याला हद्दपार करावे. 8व्या अध्यायातला मनुस्मृतीतला 352वा श्लोक. आवाड जर स्त्रीवर अतिप्रसंग झाला असेल तर राजाने त्याला हद्दपार करावे असे मनुस्मृती म्हणते. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज रांझाच्या पाटलांनी एका स्त्रीवर अतिप्रसंग केला म्हणून त्याचा चौरंगा करतात. कुठे जोड लागते का आवाड? लागते. मनुस्मृतीतला 8व्या अध्यायातला 352वा श्लोक चौरंग्या करण्याची शिक्षा देतो. तीच शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज रांझाच्या बाटल्यासोबत राबवतात. कुठे काही जुगाड लागतोय आवाड? मनुस्मृती तुम्हाला माहित असावी म्हणून सांगतोय. 8व्या अध्यायातला 358 आणि 359वा श्लोक एकदाच बघा आवाड, एकदाच बघा, तुमच्या लक्षात येईल. परक्या स्त्रीला अनुचित ठिकाणी जो स्पर्श करेल, पुन्हा सांगतोय, परक्या स्त्रीला अनुचित ठिकाणी जो कोणी स्पर्श करेल, मग ती स्त्री 4 वर्णांपैकी कुठल्याही वर्णातील असेल तर अशा अपराध्याला देहदंडाची शिक्षा द्यावी. आवाड हे मनुस्मृती सांगते. पुरावे देतोय आवाड, पुरावे. उगी नको चबर चबर बोलणं, आम्हाला सवय नाहीये तुमच्यासारखी. खोट्या गोष्टी फेकून मारायची सवय नाहीये. जरा मनुस्मृती स्त्रियाच्या धनाविषयी काय बोलते ते बघूया. बघा 3ऱ्या अध्यायातला 51वा श्लोक आहे हा. त्यात लिहिले, वराकडून वधूपित्याने धन घेऊ नये. अपत्याची विक्री ठरते असं करणं, आणि ते महापातक आहे. स्त्री विनिमयाचं साधन नव्हती. आवाड 3ऱ्या अध्यायातला 52वा श्लोक दाखवतो, पिता, भाऊ, पती यांनी दिलेले धन स्त्रीचा अधिकार आहे, तो त्याला वापरणाऱ्याला नरकात जावं लागेल. आवाड बघा, तिच्या धनाला देखील मनुस्मृतीने सुरक्षित करून ठेवलेला आहे. पुढचा बघा 3ऱ्या अध्यायातला 54वा श्लोक. आवाड वरपक्षाने वधूला धन दिले तर त्यावर फक्त स्त्रीचा आधार असतो, हक्क असतो, त्यावर कोणाचाही हक्क सांगता येत नाही. आवाड मनुस्मृती हे सांगते. अब आप क्या समझोगे आवाड? आपल्याला कुठे समजणार आहे? चला 9व्या अध्यायातला 3रा श्लोक दाखवतो. स्त्रीला कोण कोण रक्षण करावं, कधी कधी कोण कोण रक्षण करावं याबाबतचा तो श्लोक आहे. पण तुमच्या हेही लक्षात येणार नाही. आवाड मनुस्मृतीच्या नावानं खडे फोडताना आपण मुद्दाम हिंदू धर्म खंडित होईल यासाठीच बोलतोय, हे तुमच्या लक्षातच येत नाही. मीही किती मूर्ख आहे, दगडावर डोकं आपटतोय आणि दगडाला पाझर फुटेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. हे आवाडांच्या मीनासाठी नाही सांगत आहे. आवाडांच्या सारख्याच ऐकून ज्या कोणाची मतं संभ्रमित होतील त्यांना वस्तुस्थिती कळावी यासाठी मी सांगतोय. बाकी मध्यरात्रीला मध्यरात्र करून 12:42-43 वाजता आवाडांनी जो काही घटकंचुकीचा आणि वक्षस्थळाचा खेळ चालवलेला होता तो त्यांना लखला बसो. नमस्कार. आणखी एक विनंती आहे, या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबणं हेच या चॅनलचं बळ आहे. ते देत राहा. मी तुमच्यासाठी बोलत राहीन. नमस्कार.